या सगळ्या कलाकारांना या मंचातर्फे, माझ्यातर्फे आणि सगळ्या झी मराठी कुटुंबातर्फे मानाचा मुजरा. मंडळी, हा कॅफे सुरू कधी झालाय तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. या कॅफेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दररोज घडतात, पण आज आमच्यासाठी हा विशेष दिवस आहे. आज हा दिवस खरं तर आम्ही सुवर्ण अक्षरात लिहून ठेवू की आमच्या कॅफेमध्ये असाही एक एपिसोड झाला होता आणि ते पुस्तक आम्ही परत परत चाळून बघू, त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत राहील. सगळ्यांच्याच लक्षात आलं मी ओळख काय करून देणार या दिग्गजांची की आज आमच्या मंचावरती आमच्या विनंतीला मान देऊन कोण आलेले आहेत. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपल्या मराठमोळ्या चित्रपटांनी जी गरुड भरारी मारलेली आहे त्या सर्व यशस्वी चित्रपटांचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट सुवर्ण कमळ प्राप्त चित्रपट ठरलेला आहे कोर्ट. चैतन्य तामाणे आणि त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय चित्रपट स्पेशल ज्युरी अवॉर्ड चित्रपट आहे ख्वाडा. जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे यांचं. यानंतर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट सुवर्ण कमळ एलिझाबेथ एकादशी आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रजत कमळ किल्ला. याही चित्रपटाचे कलाकार आपल्यासोबत आहेत ज्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. मी सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर खरंच आज माझा ऊर अभिमानानं भरून आलेला आहे की इतके दिग्गज कलाकार दिग्दर्शक या मंचावरती आलेले आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करणार आहे. ज्या चित्रपटाचा मी आत्ताच उल्लेख केला चित्रपट आहे किल्ला, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रजत कमळ प्राप्त आणि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अमृता या ठिकाणी उपस्थित आहे. अमृता सुभाषचं मनापासून स्वागत. किल्ला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळालेला आहे या बालकलाकाराला पार्थ भालेराव. जोरदार टाळ्या पार्थसाठी. किल्ला आणि भूतनाथ रिटर्न हा सिनेमा सगळ्यांनी बघितला. या दोनही सिनेमांमधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुला ही शाबासकी मिळाली आहे पार्थ. मनापासून तुझं इथे स्वागत. यानंतर सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट सुवर्ण कमळ चित्रपट आहे कोर्ट आणि या सिनेमामध्ये ज्यांनी शाहिराची मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे वीरा साथीदार यांचं मी मनापासून स्वागत करतो. या चित्रपटामध्ये वकिलाची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांनी मी त्यांचं स्वागत करतो. आणि यांच्या नजरेतून हा सिनेमा सगळ्या देशानं पाहिला, फक्त एका देशानं नाही तर जगातल्या अनेक देशांनी पाहिला आणि सगळीकडे ज्या चित्रपटाचं कौतुक झालेलं आहे चित्रपट कोर्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चैतन्य तामाणे यांचं. याच चित्रपटामध्ये न्यायाधीशाची भूमिका करणारे प्रदीप जोशी सर आपल्याकडे आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्याचबरोबर या चित्रपटाचे निर्माते विवेक गोंबर यांचंही मनापासून स्वागत. कोर्ट सिनेमाचं संगीत ज्यांनी केलेलं आहे शाहीर संभाजी भगत आज आपल्याकडे उपस्थित आहे. जोरदार टाळ्या शाहिरांसाठी. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट सुवर्ण कमळ प्राप्त एलिझाबेथ एकादशी आणि याच चित्रपटातला श्रीरंग महाजन आपल्यासोबत आहे. श्रीरंगचं मनापासून स्वागत. नंदिता धुरी यांचंही मनापासून स्वागत. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सायली भंडार कवठेकर हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. राष्ट्रीय पुरस्कार विशेष ज्युरी पुरस्कार मिळालाय ख्वाडा चित्रपटाला आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो या मंचावरती. मी सुरुवात करणार आहे कोर्ट या सिनेमापासून. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे. मला विचारायचंय दिग्दर्शकांना त्यांची काय भावना आहे. बिलकुल आम्हाला अजिबात काहीच कल्पना नव्हती की असं काही होईल आणि 3 आठवड्यावर पिक्चरची रिलीज होती तेव्हा आम्हाला हा पुरस्कार मिळाला. तर आमची पहिली रिॲक्शन अशी होती की लॉटरी लागली आपली. कारण बाहेर किती पुरस्कार मिळाले असले तरी जेव्हा आपल्या देशातनं एवढा मोठा पुरस्कार जेव्हा मिळतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे एक अटेन्शन एक स्पॉटलाईट आणि जेवढं प्रेम मिळतं त्याची एक वेगळी स्पेशल एक फिलिंग आहे. तर आम्हाला खूपच जास्त आनंद झाला आणि वी फील व्हेरी ऑनर्ड की एवढं मोठं अवॉर्ड आम्हाला मिळालं. ह्या बात आहे. पण चैतन्य मी बोलताना तुम्ही करतोय खरं तर, पण मला जाणून घ्यायचं तुमचं वय किती आहे. 28. दिसतो 24चा पण आहे 28. चैतन्य खरं सांगितलं माझ्यापेक्षा पण वयानं लहान आहे, पण चैतन्यानं एवढ्या लहान वयात एवढी मोठी भरारी घेतली. खरंच जोरदार टाळ्या झाल्या चैतन्यासाठी.
ॲक्च्युली आम्ही असं ठरवलेलं या फिल्ममध्ये की विवेक आणि गीतांजली हे जे 2 लॉयर्सचे पात्र करणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अजून जितकी लोक आहेत, कारण सामान्य लोकांची मुंबई दाखवायची आहे, तर खूप आपण टी व्हीवर किंवा फिल्म्सवर जे बघितलेले ॲक्टर्स आहेत ते ह्या फिल्मसाठी करेक्ट नाही वाटणार, ते लोकांना मग विश्वास बसणार नाही त्या वर्ल्डवर. म्हणून आम्ही ठरवलं की आपण वेगवेगळ्या मुंबईतल्या लोकांना ह्या फिल्ममध्ये ॲक्टिंग करायला लावायची. जसे हे संपादक आहेत किंवा हे म्युझिक टीचर आहेत, तसे आम्ही बँकेत गेलो, रेल्वे ऑफिसेसमध्ये गेलो, शाळेत गेलो, टॅक्सीवाले, रिक्षावाले, डोसावाले, आम्ही सगळ्यांना विचारलं तुम्ही ॲक्टिंग करणार का. 1800 लोकांचा आम्ही असा एक डेटाबेस बनवला. TC होते त्याच्यात, किंवा पिऊन्स होते, किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोक होते, आणि अशाच लोकांनी या फिल्ममध्ये ॲक्टिंग केलेली आहे. आणि स्क्रिप्टेड डायलॉग्स त्यांनी म्हटलेले आहेत, 5-5 मिनिटाचे सीन्स त्यांनी केलेले आहेत या फिल्ममध्ये. तुम्ही कलाकारांना काही पॅम्पलेट्स दिली होती त्यावेळेला, त्याच्यावरती काय लिहिलं होतं? ॲक्च्युली जेव्हा आम्ही ऑडिशन्स साठी पॅम्पलेट्स वाटलेले त्याच्यात ॲक्टर्स आणि मॉडेल्स नको असं आम्ही त्याच्यावर लिहिलेलं होतं. कारण खरंच आम्हाला असं हवं होतं की ज्यांनी कधीच ॲक्टिंग केली नाही किंवा कधीच ज्यांनी कॅमेरा फेस केला नाही आहे त्यांनी येऊन या फिल्ममध्ये काम करावं, कारण त्यांचा एक वेगळा लाईफ एक्सपिरियन्स किंवा काय म्हणतो आपण जीवनानुभव त्यांचा जे ते घेऊन येतात त्या कॅमेरावर, तर त्याचं एक खूप वेगळं टेक्स्चर आहे, त्याची खूप वेगळी फिलिंग आहे, ती आम्हाला हवी होती त्या फिल्ममध्ये. वा वा वा. राष्ट्रीय पुरस्कारासह 18 आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळवणारा कोर्ट हा पहिला भारतीय चित्रपट आहे. यानंतर मला यायचं आता अमृताकडे. अमृता, ज्या वेळेला झी गौरवसाठी नॉमिनेशन झालं होतं तेव्हा सुद्धा आपण भेटलो होतो, आणि किल्ला याच सिनेमासाठी भेटलो होतो, आणि त्यानंतर आता राष्ट्रीय पुरस्कार. कसं वाटतंय? बर्लिन पासून सुरुवात झाली किल्लाची, आणि राष्ट्रीय पुरस्कार हा आपल्या घरचा, आपल्या देशातला सर्वोच्च सन्मान आपण मानतो, आणि तिथे पण किल्ल्याला कसं उचलून धरलं जातं याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच होती. आणि तिथेही जेव्हा किल्ल्याची वर्णी लागली तेव्हा आम्हाला वेगळा आणि स्पेशल आनंद झाला, जसं प्रत्येकाला होतो तसाच. पण खरंच असं वाटतं की कुठली फिल्म त्याचं नशीब घेऊन येत असते. कोर्ट असेल, ख्वाडा असेल, तशीच किल्ला. त्याच्या मागे 1 किंवा 2 किंवा अनेक आणि सगळी अशी माणसं जी तोड मेहनत करत असतात, काय काय पणाला लावत असतात. त्यांनी घरदार पणाला लावलेलं आहे, त्यांनी किती काय प्रत्येकाने पणाला लावलेलं आहे. तसंच किल्ल्यासाठी सुद्धा म्हणजे अविनाश आज इथे नाही आहे त्याच्या कामामुळे, पण त्यांनी सुद्धा केलेलं स्ट्रगल मी पाहते आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फिल्म ऐकवायला आला होता तेव्हा तुम्हाला म्हणाला तुम्हाला ओळखलंस का, म्हटलं सॉरी, हां आपण 1-2दा भेटलोय मला वाटतं, तू सिनेमॅटोग्राफर आहेस ना. तो म्हणाला नाही, तू एक खूप पूर्वी बाधा नावाची फिल्म केली होतीस ना, त्याच्यात मी प्रोडक्शन असिस्टंट होतो. म्हटलं म्हणजे काय करत होतास तू, मला नाही आठवत आहे. त्याने का कुणी कुठल्या गाडीत बसून जायचं हे ठरवणारे जे असतात ना, तसा मी होतो अगं बाधाला. म्हटलं आय एम सॉरी, मला हे अशा पद्धतीने करायचं आहे. अशा जोशाने तो मुलगा पण किल्ल्याच्या पाठीमागे उभा राहिलाय. आणि आता झीतर्फे, SL विजनतर्फे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच्याहून आमची मुलगी खूप चांगल्या घरात पडलेली आहे, त्यामुळे तिची भरभराट होईल अशी खूप आशा वाटते. आता मला यायचंय पार्थकडे. पार्थला राष्ट्रीय पुरस्कार, स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळालेला आहे भूतनाथ रिटर्न्स आणि किल्लासाठी. कसं वाटतं पार्थ? म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की राष्ट्रीय पुरस्कार मिळेल. पुरस्कार मिळेल असंच वाटलं नव्हतं कुठला. कारण आम्ही जेव्हा शूट करायचो पिक्चर, आता किल्ला केला, तर किल्ल्याच्या म्हणजे आम्ही एन्जॉयच जास्त केला पिक्चर, की शूटिंग करतो किंवा काम करतो आपण एखादं असं समजून खूप कमी वेळा केला. आणि किल्ला केला आणि त्याच्यानंतर लगेच भूतनाथ केला, तर त्यामुळे किल्ल्यामुळेच मला भूतनाथ मिळाला, त्यामुळे किल्ला म्हणते तेवढं श्रेय जातं भूतनाथ मिळाल्याचं. आता येणार आहे श्रीरंगकडे. श्रीरंग एलिझाबेथ एकादशीसाठी तुम्ही सगळे छान छान बालकलाकार त्यावेळेला आमच्याकडे आला होतात, पण आता बालकलाकार नाही म्हणणार आहे तुम्हाला, हे सगळ्यांचे बाप कलाकार झाले, हे मागेही मी एकदा बोललो होतो. तर तुमच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, घरच्यांचं काय म्हणणं आहे? मिळाला राष्ट्रीय पुरस्कार तेव्हा मला खरं वाटलं नाही की राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. शूटिंग करताना सुद्धा मला वाटलं नव्हतं की असा कुठला पुरस्कार मिळेल किंवा काही असं एवढं काहीतरी होईल. तेव्हा मला हेही माहिती नव्हतं की परेश काका इतका मोठा आहे. म्हणून हे बाप कलाकार आहेत, कळलं तुम्हाला? इतक्या लहान वयात कसं बोलायचं, काय बोलायचं, ह्याच्या वयाचं असं आम्हाला शाळेतलं भाषण पाठवायचं नाही, किती व्यवस्थित बोलतो बघितलं का. नंदिताजी,
एलिझाबेथला एवढा अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला ऑडियन्सचा, त्याच्यातच आम्ही सगळे इतके खुश होतो. म्हणजे फिल्म करताना खरंच आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही फक्त ती प्रोसेस एन्जॉय करत होतो सगळी जण मनापासून. खरोखर हे परेश सर आणि मधूचं श्रेय आहे, कारण परेश सरांनी ते आमच्या सगळ्यांकडनं करून घेतलेलं आहे ॲब्सोल्युटली. ते आम्ही फक्त स्क्रीनवर जे सगळे छान छान दिसतो, रिअलिस्टिक दिसतो, ते आम्ही तसे नाही आहोत. ते परेश मोकाशींचं क्रेडिट आहे कम्प्लिटली. आणि माझी मैत्रीण सायली भांडार कवठेकर, आता तिच्याकडे मला यायचंय. मला खूप छान वाटतं आणि पंढरपुरात जेव्हा शूट होत होतं तेव्हा असं वाटलं नव्हतं की म्हणजे माझा तर हा पहिला चित्रपट वगैरे आहे आणि तेव्हा वाटलं नव्हतं की एवढं सगळं मिळेल आणि राष्ट्रीय पुरस्कार आहे हे सुद्धा मला आत्ता कळल्यासारखंच आहे, कारण थोडंफार ऐकलेलं मी. आणि मग जेव्हा मला मिळाला आणि तेव्हा अशी काही रांग लागली न्यूज चॅनलची, मला पहिल्यांदा कळे ना की काय झालंय. एकतर मला पहिल्यांदा कळलंच नाही की काय झालंय आणि मग मला ते न्यूज चॅनलकडून कळलं की असं असं आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आणि मग मला बाबांनी फोन करून सांगितलं की असं असं तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तुमच्या फिल्मला. खूप छान वाटतं. आणि फक्त ही प्रोसेस आम्ही म्हणजे चित्रपटाची जे शूटिंग होते ते फक्त आम्ही एन्जॉय केलं होतं. त्यातून म्हणजे असं राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जाईल असं एवढं काही केलं नव्हतं. ते सगळं परेश सरांनी काढून घेतलेलं आमच्याकडनं आणि ही प्रोसेस खूप एन्जॉय केली होती आम्ही. वा 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 वा. एलिझाबेथ एकादशी हा मराठीतला पहिला बालचित्रपट आहे ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर मला यायचंय फाडा या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे. भाऊसाहेब कराडे, तुमचं मनापासून स्वागत. राष्ट्रीय पुरस्कार, विशेष ज्युरी पुरस्कार मिळालाय, कसं वाटतं? फार आनंद वाटला. त्यानंतर आमची टीम ज्यांनी योगदान दिलं होतं कामासाठी सगळ्यांनी आणि खूप उत्साहाने पुढे त्यांनी सगळा आनंद साजरा केला आम्ही सगळ्यांनी, की मोठी गोष्ट होती आमच्यासाठी ही सगळी. फार आनंद वाटतो. ज्यावेळेला चित्रपट बनवायचा असतो त्यावेळेला खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे निर्माता हवा, नाहीतर कुठलीही कलाकृती रसिक प्रेक्षकांपर्यंत नाही पोहोचू शकत. तर ती प्रोसेस कशी होती सर? खरं तर सिनेमा बनवणं हीच माझ्यासाठी एक ग्रामीण भागात म्हणे शेळीनी उटाचा मुका घेणं एक अशीच गोष्ट होती माझ्यासाठी. आणि मी 11वीला असतानाच ठरवलं होतं की मला दिग्दर्शकच व्हायचं पहिल्यांदा. कारण एका पेपरमधल्या पुरवणीमध्ये मी वाचलं होतं की दिग्दर्शक एक महत्त्वाचा भाग असतो ह्या सिनेमा निर्मितीमध्ये. त्याआधी मला असं वाटायचं की मी सगळे सिनेमे पाहायचो आणि सलमान खान, आमिर खान हे लोक पिक्चर बनवतात ही अशी भाबडी समजत होती. म्हणजे मला बाकी काय त्यात कळत नव्हतं. बाकी सगळे दूरदर्शनवर येणारे सगळे सिनेमे पाहायचो मी, एक झपाटल्यासारखं पाहायचो. गावातले सगळे एकच टी व्ही होता आमच्या गावात, मजा यायची ती गावामध्ये. अवघड गोष्ट ही होती की सिनेमाला जो निर्माता पाहिजे तो काही मिळत नव्हता आणि मग ती प्रक्रिया माझ्यासाठी सगळ्यात अवघड होती. आणि मग मी ते वेगवेगळ्या गोष्टी करून आम्ही सगळे ते तडजोडी केल्या आणि घरच्यांना सांगितलं की काय निर्माता मला मिळत नाही कोणी आणि आता जमीन विकून सिनेमा करायचा. अच्छा, घरची जमीन. तर घरच्यांनी येड्यातच काढलं. म्हणले हे बाप कार्ट जरा गेलं म्हणले हे डोक्यात आपरे म्हणले आणि सांगितलं. मग पण मी त्यांना हे पटवून देऊ शकलो की नाही आता, कारण आमची शेती म्हणजे 5 एकर कोरडवाहू, 3 एकर आणि बागायत 2 एकर, त्यात काय लय मोठं उत्पादन असं काही होत नव्हतं. मग त्यांना मी सांगितलं की 2 पिढ्या आपल्या याच्यातच गेल्या. म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्याची अवस्था अशी आहे महाराष्ट्रात सगळ्या की आयुष्यात शेवटी त्याला घरसुद्धा बांधता येत नाही अशी परिस्थिती आहे सगळ्याच शेतकऱ्यांची. म्हणजे महाराष्ट्रात इतकी वाईट परिस्थिती आहे. तर मी सांगितलं हे जर आपलं रोजचं दुःख नाही तर आपण जरा सिनेमा केला तर जरा चांगलं भारी तरी हो. आणि त्याला ते फसले थोडे घरचे आणि मग त्यांनी पहिल्यांदा एका टप्प्यामध्ये 3 एकर जमीन विकली आणि एक अंदाज होता एक 85 लाखापर्यंत साधारणतः 90 लाखापर्यंत सिनेमा बनेल. मग कमी बजेटचा सिनेमा बनवायचा, एवढा काय मोठा आवाका नव्हता. तर टप्प्याटप्प्यात विकायचं ठरलं आणि एक आशा होती की कुणीतरी येईल कोणीतरी पाठिंबा. पण जेव्हा त्यामध्ये अटकलं कुणीच आलं नाही. मग परत ती उरलेली 2 एकर विकली आणि मग तो कम्प्लीट केला सिनेमा. ते अशी आतापर्यंतची गोष्ट. क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो की दादासाहेब फाळके झाले त्यानंतर त्यांचे वंशज कुठे गेले? मला वाटतं इथे बसलेले आहेत त्यांचे सगळे हे वंशज. या ठिकाणी आज हे सगळेच दिग्गज कलाकार माझ्या कॅफेमध्ये आलेले आहेत. सगळ्यांना मला सांगायला आवडेल की हा जो माझा कॅफे आहे हे एक गाव आहे सर. आपण सगळीच गावातली माणसं आहोत. तसं हे माझं एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे तुकरटवाडी. तर या तुकरटवाडीचे सुद्धा एक राजे आहेत, एक प्रधान आहेत, एक शिपाई आहेत आणि त्या राजांच्या राजपुत्रांना सुद्धा एक सिनेमा बनवायचा आहे म्हणे. तर बघूयात त्यांना कुठल्या पद्धतीचा सिनेमा बनवायचा आहे आणि त्यांना तो बनवता येतोय का. बघूयात आमच्या राज्याचा राज्यकारभार कसा चाललाय.
शिपोय 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 शी पाय किती घाण झाले बघा. गीतांजली तुला सवय नसेल पण असे काही टाका लागतं एक दोन. शिपोय प्रधानजींचा पराजय असो प्रधानजींचा प्रजय असो असं म्हणलं. प्रजय म्हणजे प्रचंड जय असो. चिरपुंडीचा अरे चिरपुंडी काय चिरपुंडी काय तर प्रधानजींचा गचपान ढवळ्याचा. सॉरी प्रधानजी सॉरी प्रधानजी आहे मी. प्रधानजी ओके तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात. नाही तर तुम्ही अर्धा तास याच्यावरच काढाल आता. ओके शिपाई जी मराठी मी मराठी. असू दे याच्यावर आपलं पोट चालते हे ओके. मान शिपाई राज्याचे काय हाल हवाल आहेत. हाल हवाल मस्त आहेत. म्हणजे डे बाय डे मराठी सिनेमाची शोभा वाढते आहे. पण काही लोकांना हे बघवत नाही त्यांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणतात प्राईम टाइमचे सगळे शो त्यांच्याच सिनेमाला मिळाले पाहिजेत. मला कळत नाही प्रधानजी यांची भूक कशी भागत नाही हो. शिपाई प्राईम टाइमला पॉपकॉर्न खाऊन भूक कशी भागणार आहे. अरे प्राईम टाइमला खात असेल तर काहीतरी सॉलिड खाल्लं पाहिजे. सॉलिड म्हणजे अंगाला लागेल असं खाल्लं पाहिजे. म्हणजे दही मिसळ खाल्ली पाहिजे. वडा पाव खाल्ला पाहिजे. नाही पण प्रधानजी प्रॉब्लेम काय माहितीये काय. ह्या लोकांना हे खाणं म्हणजे कमी स्टेटसचं वाटतंय. कमी प्रतिष्ठेचं वाटतं. कमी प्रतिष्ठेचं वाटतं. अरे वडापाव कमी प्रतिष्ठेचा वाटते. अरे ज्या पदार्थानं अख्ख्या मुंबईचं पोट भरलं आणि ज्या मुंबईच्या भरोश्यावर तुम्ही आपले पोट भरले ते खाण्याचं कमीपणाचं वाटते. आज तुमचे पोट भरलेत म्हणून तुम्हाला वडापाव खाणं कमीपणाचं वाटते. पण लक्षात ठेवा असे जर वागत राहिले ना ते एक दिवस वडापाव खाण्याचे काय वडापावकडे पाहण्याचे वांदे होऊन जातील तुमचे. शिपाई आम्ही आदेश काढणार आहे का प्रत्येक मल्टीप्लेक्स मध्ये एक वडापावचं दुकान असणार आहे आणि त्याला आम्ही नाव देणार आहे शोभा वडे सेंटर. जबरदस्त आयडिया आहे प्रधानजी. मग प्रधानजी मग आजपासून आल्यापासून मी बघतोय काय मनात एक प्रश्न माझ्या दरवळतोय. ईसात ही तर रोज आपल्या बरोबर एक माणूस असतोय तो कुठं दिसना झालाय. शिपाई जरा बरे कपडे भेटले म्हणून इतका कॉन्फिडन्स वाढू देऊ नका. आपल्या बरोबर नाही आपण त्यांच्या बरोबर असतो. अरे राजा आहे तो राज्याचा. सॉरी इज्जत करा. सॉरी प्रधानजी. कॉलिंग द्या त्यांना. ओके हा बा बदक. अरे बदक बदक काय. सॉरी चांगले प्रतिष्ठेचे शब्द वापरा. मोठे मोठे शब्द वापरा त्यांच्यासाठी. कसे म्हणजे शिकून घ्या. चल दे रे पटकन. तुमच्या अंगापेक्षा भारी एवढी मोठी तलवार का म्हणून आणली. अरे तुम्हाला तलवार आणायचीच होती तर इन्स्टॉलमेंट मध्ये आणायची. पूर्ण वर्षभराची एकखट्टा घेऊन आलात तुम्ही. इस दरबार के हम राजा है राजा. आणि तुम्ही हम उस देश के वासी है. हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. ये क्या था. हे एवढंच आम्ही सांगत होतो का आम्ही दोघं वाशीला राहतो. हम उस देश के वासी है. हमारी रानी सरकार गोदा कहाँ है. महाराज मुजरा. तुमचा मूळ जरा त्या बाजूला करा. राणी सरकार आमचा चिरंजीव कुठे आहे. तो रुसलाय. का. त्याला काहीतरी नवीन गोष्ट हवी म्हणे ती तुम्ही त्याला देत नाही.
अरे काय टाकलं गाड्यात? नाही नाही, तो नाटक करतोय. गोटी तर माझ्याच हातात आहे. नको ना ओव्हर ऍक्टिंग करू रे. हो पप्पा, मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. अरे तुला ते संध्याकाळी घेऊन दिलं ना मी. ते कुठे हरवलं आता नॅशनल अवॉर्ड कुठे ना आम्ही. मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही तर मी मारेन. अरे बाप कोण आहे, पोरगो कोण आहे, ठरवून घ्या. प्रधानजी काही करा, याला नॅशनल अवॉर्ड मिळायचं काहीतरी बघा. ओके ओके, थांबा थांबा 1 मिनिट. हेलो एनुस भाई, नेशनल अवार्ड टाइप में कुछ है क्या तुम्हारे पास? मला दुकानातला नको, खरा पाहिजे. खरा काय असते काय ते नॅशनल? मला काय वाटतं ते सिनेमा बिनमे बनवतात की नाही, ते नवरात सिनेमा आला ना की त्यांना देतात तो नॅशनल अवॉर्ड. मग आमच्या राजपुत्राने पण खूप चांगले चांगले पिक्चर बनवलेत आणि ते सगळ्यांनी बघितलेत. जबरदस्त पिक्चर. काय एक एक फालतू पिक्चर बनवले. बायको आवली, नवऱ्याला चावली. जबरदस्त. दुसरा पिक्चर केला होता तो 1 शेर, दुसरी 1.25 शेर, तिसरी कोला. मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. हेलो एनुस भाई, कोई है क्या ऐसा? नहीं भेजो ना एक अंदर, म्हणजे वो थोड़ा डायरेक्टर टाइप में भी चाहिए, थोड़ा राइटर टाइप में भी चाहिए. तो माणूस पाठवून आलेला आहे जी विलास नावाचा, मोठा डायरेक्टर आहे. जी विलास नाही ना जेवलो. हाय का जेवायला काय? नाही जेवलो काय? हाय जेवायला दे ना. अरे जेवायसाठी आला का इथं? काय? डायरेक्टर जी विलास तुम्हीच आहात का असं ते विचारताय. अरे हा मी काय काय पिक्चर बनवायचं काय? तुला कुठला अवॉर्ड मिळालाय? अरे पळाईच्या शर्यतीत पहिला आलो तो मी, माहिती आहे का तुला? अरे वा, एवढी प्रॅक्टिस केली तुम्ही? प्रॅक्टिस नाही, पाकिट भरून पळालो होतो. शर्यतीत घुसलो डायरेक्ट पहिला. येडा आहे का तू? नमस्कार, इथे मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय हे काय? हे जरा प्रॅक्टिस करतो. नंतर करा प्रॅक्टिस, पहिले आवड मिळू द्या, मग प्रॅक्टिस करा ना. काय साधारण लागतं बा पिक्चर बनवायला? असं पिक्चर बनवायला पैसा लागतो. पैसा आहे. प्रोड्युसर आहे का तुमच्याकडे? हे काय प्रोड्युसर? अला हा प्रोड्युसर आहे. ह्याच प्रोडक्शन झालं नाही नीट अजून. अरे व्यवस्थित बोला, राजा आहे की आमचे? नाही आपल्याला काय नाही. अरे 1 मिनिट. हा हॅलो, किती 8 दिवसात बनवायचा पिक्चर? अरे 5 दिवसात बनवतो ना. 5 दिवसात बनवला पिक्चर. मी तर बजेट आहे ना आपलं ह्यांच्याकडे. सुनील शेट्टी नावाचा माझा एक डायरेक्टर आहे, फुल ऍक्शन हिंदी फिल्म वाला. ऐसा एकदम झकास. वाह वाह वाह. प्रधानजी काय? मला ते हेलिकॉप्टर पाहिजे. शांत हो. भैया कितने का दे हेलिकॉप्टर? कितने का? अरे डिरेक्टर आहे मी. म्हणजे काय? अरे ऍक्शन फिल्म बनवतो ना आपण. आवडसाठी कसं काय लागतं पिक्चर? असं काय लागतं? गेली ना गरिबीची गोष्ट. अरे आपला पिक्चर म्हणजे असा एकदम लॅविश बनवायचा. कसा काय? एकदम रिच दिसला पाहिजे एकदम. कळलं काय? हिरो हिरोईन तर असतातच ना पिक्चर मध्ये. फक्त आपण काय करायचं? हिरोला हेलिकॉप्टर मधून आणायचं, हिरोईनला पण हेलिकॉप्टर मधून आणायचा. असा असे दोन्ही हेलिकॉप्टर ट्रकचे हिरो हिरोईन मिळले. केली ना गरिबीची गोष्ट. जेव्हा हिरो हिरोईन पॅराशूटने उतरतात पत्र्यावर आणि मग तिथे टायटल पत्रों के खिलाडी. नॅशनल अवॉर्ड मिळणार पिक्चरला. मला फोन आला परत. काय? हॅलो. हॅलो काय रे? सर, आपली स्कूटर कोणीतरी ठोकली. माझी स्कूटर ठोकली? तुम्ही स्कूटरवरनं फिरता? हा, मी स्कूटरवरून फिरतो. फोन कोणाचा होता? माझ्या ड्रायव्हरचा. स्कूटरला ड्रायव्हर ठेवलाय तुम्ही? मला येत नाही ना चालवता. स्वतःला स्कूटर चालवत आमच्या पैशानं हेलिकॉप्टर उडवतोय तू. अरे पायलट बनू ना आपण. पण नाही रे, काय कामाचे नाही ते कोण. चला ये चाल. एनुस भाई, वो अच्छा जेन्युइन आदमी भेजो ना एक फिल्म वाला. नहीं नया, एकदम नया मत भेजो, फ्रेश माल मत भेजो. कुछ उसको एक्सपेरिमेंटल होना चाहिए कुछ थोड़ा बहुत.
नाही ते मला बोलवलं होतं. कोणी? इकडे 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 इकडे. अरे कशाला आत घेता आलं ना? नाही कोण बोलावलं? काय झालं? तुझं काय प्रॉब्लेम एवढा? ते डिरेक्टर हवा होता ना. हाँ साहब को भेज दो. साहब को भेज जाओ जाओ जल्दी. नाही मीच डिरेक्टर आहे. नाही तुला म्हणशील तू डिरेक्टर आहे, पण तू वाटला तर पाहिजे डिरेक्टर. नाही तर असं तर मी सलमान खान वाटतो. आणि मी बच्चन. हय साला हम विजय दीनानाथ चव्हाण. अरे बच्चन जन्मला तेव्हा तुझ्यापेक्षा मोठा होता रे तो. मग तू बच्चन नाही बाटली तर बुच्चन वाटत. फारच विनोदी आहात तुम्ही सगळे. बापरे ये तुम्ही इकडे कुठं कुठं. ओके एक मिनिट. तुम्ही म्हणता तुम्ही डिरेक्टर आहात ना. ओके मला सांगा सिनेमा बनवण्यासाठी काय लागतं? सरळ साध्या 3 गोष्टी लागतात. हा ते मला माहिती आहे. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. नाही नाही जिद्द, आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा. आणि बजेट? लंडनमध्ये सिनेमा शूट केला तर तो मोठा होतो. 4 गाड्या उडताना दाखवलं तर सिनेमा मोठा होतो. सरळ साधं छान सुंदर असं काही दाखवलं तर ते मोठं नसतं का? नाही मी तुमच्या सिनेमाला दिग्दर्शन करायला नाही आलोय. मागे उभा होतो, हे सगळं ऐकत होतो, राहावलं नाही म्हणून आतमध्ये आलो. एक सांगू महाराज, नॅशनल अवॉर्ड मिळावा म्हणून सिनेमा करायचा नसतो. सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे आणि आपण या समाजाचे एक घटक आहोत. आपण समाजाला काही देणं लागतो म्हणून बनवायचा. क्या बात आहे. आणि तो बनवायचा तो निस्वार्थीपणाने. तुमच्या मुलाला अवॉर्ड घेताना बघायचं आहे ना तुम्हाला, पण त्याला त्यातलं काय कळतं किंवा त्याला त्यातलं काही शिकायचं आहे का, त्याला निस्वार्थीपणाने ते करायचं आहे का, हे कधी जाणून घेतलं? अवॉर्ड कामातून मिळतं महाराज, 4 जणांना कामाला लावून नाही. मला नाही वाटत यातल्या एकाही माणसाने फक्त पैशासाठी सिनेमा केला असेल. नाही, त्यांना समाजाला काहीतरी चांगलं द्यायचं होतं, निस्वार्थीपणे द्यायचं होतं, काहीच आउटपुट नको होता त्यांना, म्हणून केलं त्यांनी. त्यांना अवॉर्ड मिळालं हे कौतुकास्पद आहेच, पण त्यांचा प्रामाणिकपणा, जिद्द याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि हेच आपण सगळ्यांनी केलं ना तर एक दिवस मराठी सिनेमा कुठच्या कुठे जातो ना फक्त बघत राहा. आणि या सगळ्याचा पाया या लोकांनी रोवलाय, फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही. म्हणून तुमच्या सगळ्यांना सलाम. तुम्ही ऑडिशनची गोष्ट सांगितलीत की बरेचसे लोक येत होते आणि पोस्टर्स सगळीकडे खूप फेमस झालेले आहेत. चित्रपटाचे प्रोमोज पण खूप आम्हाला खुणावणारे आहेत चित्रपटाकडे जाण्यासाठी. आणि त्यामध्ये सगळे जे कलाकार होते, म्हणजे गीतांजलीजींना आम्ही बऱ्याच ठिकाणी अभिनय करताना बघतो, पण बाकी कलाकार हे खूप नव्या चेहऱ्याचे होते. म्हणजे यामध्ये शाहिरांची भूमिका करणारे वीरा सर आपल्याकडे आहेत. मी असं ऐकलंय, खरं आहे की नाही मला माहीत नाही, की 200 जणांची ऑडिशन तू साधारणपणे या रोलसाठी घेतली होतीस. वीरा सर, तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती मी करतो. आणि सगळीकडेच तुमच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तुम्हाला कसं वाटतं? खरं पाहिलं तर ज्यावेळेस मला हे माहीत पडलं त्यावेळेस मी एका खेडेगावामध्ये काही कामात होतो आणि आमच्या प्रोडक्शन डिझायनरनी फोन करून सांगितलं की आपल्याला अशी एक गोड बातमी आपल्याकडे आलेली आहे
आणि त्यांनी सांगितलं पूजा तलरेजांनी की आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, सुवर्ण कमळ मिळालेलं आहे. मी म्हटलं बाबा हे बोलू नये आपण सध्या, आपण आधी कन्फर्म करून घेऊया आधी मिळालं की नाही मिळालं, नाही तर आपली गोची व्हायची. मला खूप अभिमान वाटला या गोष्टीचा की या नवीन तरुण लोकांनी अफाट काम केलेलं आहे आणि मी त्याच्यात छोटासा एक सहभाग माझा आहे, याचा सुद्धा मला एक समाधान लाभलं खरं पाहिलं तर मला त्याच्यात. आता मला यायचंय गीतांजली मॅम तुमच्याकडे. तुमची भूमिका काय आहे या सिनेमामध्ये? माझी भूमिका सरकारी वकिलाची आहे. मी यांच्या अगेन्स्ट आहे विरादांच्या. मी सरकारला रेप्रेझेंट करते आणि सरकारने केस फाईल केली आहे ह्यांच्यावर, त्यामुळे मी त्यांना क्रॉस एक्झामिन करते. आणि मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहे, मला 2 पोरं आहेत, नवरा आहे, त्यांना मी जेऊ खाऊ घालते आणि नोकरीही करते, ट्रेनमधनं प्रवास करते, आपलं जीवन, माझी नोकरी, माझं घर, असं हे कॅरेक्टर आहे. याच सिनेमामध्ये न्यायाधीशाची भूमिका ज्यांनी साकारलेली आहे प्रदीप जोशी सर. तुमच्याकडे बघताना सिनेमाची जेव्हा मी प्रमोद बघितलं, सिनेमा बघितला तेव्हा खरंच वाटतं तुम्ही जज आहात. हां, आता हे तुम्ही बोललात म्हणून मी तुम्हाला एक बारीकशी आठवण सांगतो. ज्या शूटिंग चालू होतं आणि मी त्या जजच्या खुर्चीत त्या ह्याच्यावर बसलेलो होतो मंचावर, आणि झालं काय की माझ्या असं लक्षात आलं की असं जाजम जे घातलेलं होतं ना त्याला खूप वळ्या पडल्या होत्या आणि मी उठतो जातो येतो असं हे होतं. तर मी म्हटलं मी जाताना नेमका पाय बी अडकला तर त्याच्यासाठी पुन्हा रिटेक. तर म्हणून मी आमच्या नेपथ्य ज्यांनी केलं, सेट ज्यांनी केले, पूजा तलरेजा म्हणून आहेत म्हणजे, त्यांना मी सांगितलं की इकडे खूप जाजमाला वळ्या पडले आणि ते पायात येण्याची शक्यता आहे. त्याबरोबर त्यांनी त्यांचा एक असिस्टंट, तो एक मुलगा पाठवला, तो ते हातोडी आणि काय ते घेऊन आला आणि ते तो करत होता. तो करताना असा पायाशी बसला आणि तो मला म्हणाला, तिथं बसल्या बसल्याच तो मला म्हणाला, सरजी आपसे एक बात करनी है. मैं बोलो क्या क्या बोल. सरजी सच में बताओ ना आप हो क्या कोर्ट में जज. मतलब नहीं बेटा मैं संगीत सिखाता हूँ, अपन बच्चों के साथ में काम करता हूँ, यही मैं करता आया हूँ. सर कैसे हो सकता है सर, कितना बराबर माहौल आप बिल्कुल अपने काबू में कर लेते हो. मला त्या मुलाची अगदी निरागस जी प्रतिक्रिया आहे ना ती खूप माझ्या मनात राहिली आणि ती मला नक्कीच म्हणजे खूप दिवस मला ती आठवेल. गेली 20 वर्ष मी सर्व प्रकारच्या अपंग मुलांना आणि विशेष करून शारीरिक अपंग मुलांना संगीत आणि नाट्यविषय शिकवण्याचं काम करतो. आता येणार आहे संभाजी भगत सरांकडे, ज्यांच्या खड्या आवाजानं आजच्या या भागाची सुरुवात झाली आणि सगळ्यांच्या अंगावरती शहारे आले. संभाजी सर, मनापासून या मंचावरती स्वागत. कोर्टचं संगीत दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? या संगीत जे आहे ते आपल्या लोकांचं आहे, म्हणजे आपलं आहे. एक फार ठाडू ढाडू प्याव पू हे काय नाही ठेवलेलं आहे. शब्द लोकांपर्यंत पोहोचावेत, लोकांना त्यांचं जीवन त्यांच्या भाषेत घेऊन जावं, एक साधी गोष्ट होती. आणि म्हणून आम्ही साधी ढोलकी, हार्मोनियम आणि दिमडी याच्या पलीकडे काही वाजवलेलं नाही. वा 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 वा. तर कसं आहे, आम्ही फार हावरे आहोत सर, आमचं काय पोट भरतच नाही इकडं अशी माणसं आल्यानंतर. तर माझं आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की संभाजी सरांकडून आणखीन काहीतरी त्यांच्या स्टाईलमधलं ऐकायचं आहे. ओके.
क्या बात आहे! इतका वेगळा विषय आणि पहिल्यांदा जेव्हा सिनेमा दिग्दर्शित करायचा आहे तेव्हा खरं तर पाठबळ लागतं निर्मात्याचं आणि या सिनेमाला सुद्धा ज्यांचं पाठबळ लागलं या सिनेमाचे निर्माते विवेक गोंबर यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो. जब आपने चैतन्य को कहा कि ये फिल्म मैं प्रोड्यूस करूंगा तो चैतन्य की क्या रिएक्शन थी? मेरे ख्याल से उसने कहा था कि तुम बेवकूफ़ हो कि इसमें कुछ पैसे नहीं है और इससे कुछ पैसे बनेंगे नहीं और इसने बिकॉज ये मुझे बहुत अच्छी तरह जानते थे तो ये नहीं चाहते थे कि अपने दोस्त का पैसा कहीं वेस्ट हो. ये इसी तरह की इनकी पर्सनालिटी है और ये बहुत जेनरस और सेंसिटिव इंसान है. तो ये चाहते थे कि जो डिसीजन मैं ले रहा हूँ मुझे पता होना चाहिए मैं किस चीज़ में घुस रहा हूँ. तो इन्होंने बहुत बोला कि तुम सोच लो क्योंकि अगर तुम सोचते हो कि ये एक टिपिकल प्रोजेक्ट होगा जिससे आप कल को प्रोड्यूसर बन के पैसे बनाओगे ऐसा कुछ ये सब नहीं होने वाला है. तो मैंने इन्हें एक बार फिर कहा कि यार अपन ऐसा करेंगे नहीं. तुमने जो लिखा है वो अगर अपन एग्जीक्यूट कर सकते हैं तो दैट विल बी द रियल विक्ट्री. और अगर आज हम यहाँ पे बैठे हैं और इतने सारे पुरस्कार के बाद अगर हमारी फिल्म रिलीज़ हो रही है तो ये तो आई डोंट नो मतलब हमारे हाथ के बाहर थी. सो आई एम वेरी हैप्पी कि ये हुआ. क्या बात है, क्या बात. तर या सगळ्याच कलाकृतींच्या सोबत झी मराठी नेहमीच होतं आहे आणि भविष्यातही राहणार आहे. कोर्ट हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 17 एप्रिलला प्रदर्शित झालेला आहे. तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघायला विसरू नका कोर्ट. तुमच्याकडे बघून जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं, करण्यासारखं आयुष्यात खूप आहे, फक्त एका सुरुवातीची गरज असते. करण्यासारखं आयुष्यात खूप आहे, फक्त एका सुरुवातीची गरज असते. यश तुमच्याच पायाशी घुटमळत असतं, फक्त पापण्या उडायची गरज असते. पुन्हा एकदा या मंचातर्फे झी मराठीतर्फे SL विजनतर्फे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या मंचाकडून आणि SL विजनकडून तुम्हाला मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी पुन्हा अशाच दिग्गजांच्या सोबत धमाल करायला भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.